कोणाकडं सरकार जातात ते बाबा न्याय द्यावं हातात काय नाही. सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा. एक 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 दिवस परवानगी देतो म्हणजे नाही का. बारीक लेकराला ते घास टाकले लागेल खाय बाबू तेवढं खाय बाबू तेवढं तू फार जनरल तर खायरी कुणी आम्हाला सगळं करतंय सरकारच्या हातात घे. न्यायदेवतेला दोष कुणी देऊ नये. न्यायदेवता 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 सगळ्यासाठी मुख्यमंत्री साबरपणा करतो याचा. आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईत तिथं तुम्हाला दिसतात ते अख्ख्या मुंबईत हिंडते. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा. मध्ये पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीत जाता येईल. दुसरं पोलिसांनी गाड्या आलेल्या तर त्यांना सांगायचं मैदान पुढे सांग तिथं गाडी नेऊन लावायची. इथं रेल्वेत लय मस्त मजा येईल. 5 रुपयात माणूस कोणत्या कपारात जातो आणि नाही काढ तरी रेल्वे फ्री आहे म्हणते. आणि जाऊन तिकडे ती होते मी बुजी मगली तुम्ही आपला फुकट हिंडा. मला दुसरी पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या अडवून ट्रॅफिक जाम करते. मुद्दाम पोलिसांनी हे करू नका. गाड्या अडवल्यावर ट्रॅफिक जाम नाही होईल काय होईल. तुम्ही गाड्या अडवू नका. प्रत्येक पोराला सांगा हे ग्राउंड आहे. पोरा तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगते कथा ग्राउंड लावायचे. इथलं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहेत. आयला आपण तेवढे पै येणारे लोक आहेत भिड्या. त्यामुळे वाशी मार्केट म्हणले ना ते वाशी मार्केटला लावून टाका. इथं मस्जिद बंदर आहे तिथं लावा म्हणले तिथं लावून टाका. ते म्हणले शिवडीला काही ग्राउंड आहे तिथं लावा तिथं लावा. काय टेन्शन घेता कशाला. आणि रेल्वेनं प्रवास करत जा. आझाद मैदानकडे द्यायचं. मुंबईचा फिरा फक्त कोणाला काही म्हणू नका. सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बरं का. हा अजिबात नाही. माजलेले हे यांच्यासाठी गरीब मुंबईकरला गरीब मुंबईच्या लोकाला सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्याला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्याला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. लक्षात आलं का. लय झालं तर ते पोलीस साहेब पुढे गेले रे आम्हाला दिलेली त्यांना म्हणते वानखेडे स्टेडियम पोरांना झोपून द्या पोरांना पठाणाला तिथं लय शेड आहे जणून चांगलं छान झोपे जाऊन त्याच्यात. आणि आमचे लोक मराठी तिथं आसपास आहेत जणून. मला आता एक जण काना तेव्हा सांगितलं ते म्हणला मराठी ते जवळ आम्ही रेडिओ खूप घालू तुम्हाला. वानखेडे स्टेडियम आम्ही चेंडू खेळत होतो मी एवढं बरं आमच्या पोरांना खाऊन झोपून द्या तिथं. हे बॅटीला हाणतेन ते बॅटीला चेंडू हाणतेन. चेंडू हाणा आणि थोडे आता पावसाच्या पाण्यात राहू दे ना आम्हाला झोपतील लेकरं बाळा आमच्या गरीबाची. लय शेत ठोकलेले जाऊन ते फक्त पुढच्या फिरत्याला हात लावू नका. ते लावा मराठी आमचे पोरं बोला म्हणा ते वानखेडे स्टेडियम त्या गरीबाच्या पोराला मुख्यमंत्री साहेब आता येड्यावर करू नका बरं का. मला त्रास होण्याचा करू नका. मला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही येण्यावर करू नका. जे ग्राउंड येते त्याच्यावर गाड्या लावा आणि हिंडा आपल्या इकडे शांततेत बेस्ट. अरे लय गैरसोय व्हायला आमची लय गैरसोय. या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोरं कलरून जावा म्हणून त्याने हागाय मुतायचं बंद केलं. त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला. तुमच्या तिकडे त्याला कोणतं तरी ग्रह म्हणते स्वच्छतागृह नाव असतं म्हणजे हागायचं जागायच्या हाटलाला नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छतागृह. पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा असं मोठ्या याला हागायच्याला स्वच्छतागृह नाव असतं. तिथे जाऊन हागायचं धंदे उलट्या खोपडीचे हागायचा मोठाचा बंद केला. थांब ना या होती ना त्याचं झालं की तो झालं की तो मार पेट तिलाच पाण्याचं ठरलं. एक एक पत्रकार एक एक तुकडून पुढे तुम्ही आयला मी सगळ्याला बोलत राहू म्हणून नाही मला बोलत नाही त्यांना काय करतो तुम्ही. त्यांनी हागाय मुताचं बंद केलं. पाणी प्यायचं बंद केलं. त्यांनी परत आणखी जेवायचे काही हटले ते बंद केले. म्हणून पोरं चिडले तर CSTला आणि त्या महानगरपालिकेमुळं पुढं त्याच्यामुळंच बसले होते पोरं. नंतर माहिती
चहा प्यायला सुद्धा जागा नसले. इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावा का? आणि उद्याच्या तुम्ही आमचं पाणी बंद केलं पोरांनी प्यायचं आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात ही दोघं थोडे त्याची पाईपलाईन आमच्या वावरातून गेली आम्ही करून फेकल्या काय करीन देऊ? तुमच्या आमदार खासदार मंत्र्याच्या पाईपलाईन आमच्या वावरातून त्यांनी आमच्या पोलून लाईट नेलेली बऱ्याच आमदार मंत्र्यांनी मधून कापून टाकलं आम्ही. असलं घाण नाही वागायचं. मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसुलानं महाराष्ट्र मोठा आहे. ते पोरही झाले पण त्यांना असं मिठीच धरणार तुम्ही. अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असेल त्यांना चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते माघारी जाते आणि ते येतानाच 15 दिवस गबाळ घेऊन आले ते नाही ना मुले भारी टिपडण टापडण सगळं आणलंय. सगळं जेवण पाण्याचं सुद्धा आणलंय. ते कुंकुण पाणी आणायला बसले उलट तुमच्या सरकारला पाणी पाहिजे ते बिगर याचे. पण करा त्रास सण पोरावर आपल्याला जिंकून जायचंय. उभा येण्यामध्ये फक्त करोना कोणी आहो. चला धन्यवाद झाला बासाई बाबा. मुक्कामी जातात त्यांना उद्या सकाळी 10 वाजता एकमेव ट्रेन आहे. सकाळी 10 नंतर ट्रेन असणार नाही. त्याच्यामुळे पनवेलकडे मुक्कामी जाणारे बांधवांनी लक्षात घ्यायची. उद्या तुम्हाला सकाळी 10 वाजता एकमेव ट्रेन आहे. उद्या रविवार असल्यामुळं आता येण्यामुळे चॅनलच्या माध्यमातून एक महत्वाचं आवाहन करतो. जे कोणी हैदराबाद गॅजेटेड आणि 17 संस्थांच्या गॅजेटीवर महाराष्ट्रभरात जेवढे अभ्यासक असतील त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आझाद मैदानाला या. ज्यांना अभ्यासी मी काय फोन करू शकत नाही. 17 संस्थान आणि हैदराबाद गॅजेटियर या गॅजेटियरवर ज्यांना खरा अभ्यास असेल खरा बर का उगाच गोंधळ मला वाटत तर नको अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री 4 वाजले उद्या 12 वाजेपर्यंत या. महाराष्ट्रात बाहेर देशातून सुद्धा माणूस येऊ शकतो किंवा जेवढे मोठमोठाले हायकोर्टाचे वकील असतील अभ्यासक तज्ञ असतील मराठा आणि कुणबी एक हे याच्यावर आणि हैदराबाद 17 गॅजेटवर त्यांनी 12 वाजेपर्यंत आझाद मैदानावर या. कोणा म्हणू नका आम्हाला काही विचारलं नाही. तुम्ही नंतर घोळ घालता आधी सगळ्या सोयऱ्याच्या बद्दल हा म्हणता वाशीला आणि नंतर सरकारचे भजे घेऊन माझे विरोधात बोलतात. तुमच्यासारखे लबाड दुसरं कोणी नाही. म्हणून पुन्हा एकदा लोकांच्या समोर आता तुम्हाला मीडिया समोर घालतो. मी फक्त आंदोलन प्रामाणिक करणारा पोरग आहे. थोडाफार अभ्यास कमी असेल तर तज्ञ पुढे या. मला वाटतं संभाजीनगरला एक तज्ञ येतं
नाव नाही मला माहिती त्यांचं, बहुतेक ते सूर्यवंशी काहीतरी सर बहुतेक नाव असावं त्यांचं. हा पुढे ते आहे ते मला माहित नाही. खूप चांगलं विश्लेषक आणि अभ्यासक त्यांचा. त्यांना जर चॅनलच्या माध्यमातून कळलं असेल तर त्यांनी इकडं मुंबईला या आणि कोणाकडे फोन असेल त्याला फोन करून बोलून घ्या. बस ना, बरोबर एवढेच पाहिजे ना. आता मराठा बोलली त्याच्या तज्ञ अभ्यासक या, 12 वाजेपर्यंत बदलूया. हैदराबाद सातारा संस्थांचे या, सगळ्या शहरांवरती अभ्यासक या. बाकीचे विषय ते करायला लागले, काय अडचण नाही. तर उद्या 12 वाजेपर्यंत या. हॅलो 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 हा मीडियाचा महत्वाचा विषय आहे. मीडियावाल्याला सांगायचं मंगळ मध्यम काही पोराला त्रास द्यायचा नाही. एकाला सुद्धा दादागिरी करायची वेळ मिळाला. एकानेही कोणाला मला त्रास द्यायचा नाही. नसता महाराष्ट्रात मराठी आंदोलन शांततेत सुरू करते, पुरा महाराष्ट्र नसल्याला बंद पडत. विनाकारण पोलीस चाव्या काढून घेतात मोटरसायकल. विनाकारण वाहनात त्रास देते बंद करा म्हणून त्यांनी सांगायचं. तुम्ही ग्राउंडला पोरं जात नसले तर मी जबाबदारी देतो, पण रस्त्यावर आढळून तुम्हीच डावला लागून पोलिसांनीच गाड्या आणायच्या पोराला माहिती ट्रॉफिक जामची. असलं खोटं नाटक आमचं सगळं खेळू नका. इथून पुढे ग्राउंड देऊन टाका आणि पोराला त्रास द्यायचा. शिंदे समितीनं मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील हे आता माध्यमांशी आणि मराठा बांधवांसोबत संवाद साधत होते. शिंदे समितीचं काम चांगलं आहे, त्यांच्यावर रोष नाही, मात्र राज्य सरकारनं आमचं ऐकून घेतलं पाहिजे असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. सरकारनं चर्चेसाठी यायचं तर शिंदे समितीला पाठवलं जाते असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि सरकारचाही अपमान असल्याचं महत्त्वाचं विधान देखील जरांगे पाटलांनी केलेलं आहे. तर जरांगे पाटील आणि न्यायमूर्ती शिंदे समितीमधील चर्चा देखील निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळतंय. जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 13 महिने समितीचा अभ्यास